लोकसंख्या भाग 2 प्रकरण दुसरं जे आहे, या दुसऱ्या प्रकरणावरती सुरुवातीला आपण लोकसंख्येचे 5 घटक पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण स्थलांतराला सुरुवात केलेली आहे आणि या स्थलांतरामध्ये आपण स्थलांतर म्हणजे काय, स्थलांतराचं वर्गीकरण किंवा स्थलांतराचे आपण प्रकार पाहिले. त्यामध्ये अंतर्गत स्थलांतर, बाह्य स्थलांतर हे प्रदेशानुसार वर्गीकरण बघितलं. नंतर कालावधीनुसार अल्पकालीन स्थलांतर आणि दीर्घकालीन स्थलांतर हा भाग जो आहे तो भाग आपण पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला याच्या पुढचा भाग पाहायचा आहे आणि तो आहे स्थलांतराची कारणे. आता स्थलांतराची जर बघितली तर एकूण प्रमुख 4 कारणं आहेत. पहिला आहे प्राकृतिक, दुसरा आहे आर्थिक, तिसरा आहे सामाजिक आणि चौथा आहे राजकीय. तर या 4 कारणांमुळे स्थलांतर जे आहे ते स्थलांतर व्यक्तीचं किंवा व्यक्तिसमूहाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होतं किंवा हालचाल जी आहे ती हालचाल होते. यामध्ये जर आपण स्थलांतराचं पहिलं कारण बघितलं तर प्राकृतिक घटक हे स्थलांतराचं प्रमुख किंवा पहिलं कारण आहे. आणि याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, ज्यामध्ये पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वादळे ही जी कारणं आहेत, या कारणांमुळे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाविलाज असतो जावं लागतं. आणि सध्या जर आपण बघितलं तर सध्या देखील अनेक प्राकृतिक घटना ज्या आहेत, महापुराच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यातून अनेक लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागले. काही लोक जे आहेत या महापुरामुळे पूर्णपणे बेघर झालेले आहेत आणि त्यांना इतरत्र स्थलांतर करावं लागलं. हा प्राकृतिक घटक किंवा हे प्राकृतिक कारण आहे. नंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे आर्थिक कारण. आर्थिकमध्ये जर आपण बघितलं तर रोजगाराच्या शोधासाठी किंवा राहणीमान उंचावण्यासाठी आपला वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय करण्यासाठी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. म्हणजे आर्थिकता हे एक स्थलांतराचं दुसरं आणि महत्त्वाचं असं कारण आहे. नंतर तिसरं कारण आहे ते म्हणजे सामाजिक स्थलांतर किंवा सामाजिक कारण. सामाजिक कारणामध्ये जर बघितलं तर अनेक सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती जागा सोडून जाण्याचा निर्णय लोक काय करतात, घेत असतात. एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जाऊ शकतं. भेदभाव, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, विवाह या कारणांसाठी देखील व्यक्तीचं किंवा व्यक्तिसमूहांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होते. म्हणजेच सामाजिक कारण देखील स्थलांतराला आहे. आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे राजकीय. यामध्ये जर आपण बघितलं तर कधीकधी एखाद्या देशात युद्ध किंवा राजकीयदृष्ट्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्या प्रदेशातील लोक तो देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातात किंवा दुसऱ्या देशामध्ये आश्रय घेतात. याचं कारण जर आपण बघितलं तर किंवा उदाहरण जर बघितलं तर ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झाली, या राजकीय कारणामुळे अनेक लोक जे आहेत भारतातील पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमधील तो देश सोडून भारतामध्ये आलेले आहेत. म्हणजेच राजकीय कारण देखील स्थलांतराच्या पाठीमागं जे आहे ते पाठीमागं असू शकतं. यानंतर याच्या पुढचा भाग करून पहा असं म्हटलं आहे. आता तसा हा भाग जो आहे तो बोर्डाने चालू वर्षासाठी रद्द केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, तर कोणत्या कारणाने स्थलांतर घडते याची यादी तुम्ही केलेली आहे. वर्गात चर्चा करून त्यात अजून कारणे जोडा. या कारणांना अपकर्षक आणि आकर्षक या घटकामध्ये विभाजित करून दिलेली आकृती पूर्ण करून जागा जी आहे ती भरा म्हटले किंवा जागा कमी पडली तर वहीमध्ये हे मुद्दे लिहा. तर काय म्हटलं आहे, देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. देणाऱ्या प्रदेशामध्ये अपकर्षण आहे आणि घेणाऱ्या प्रदेशामध्ये आकर्षण आहे. तर अपकर्षणमध्ये जर आपण बघितलं तर स्थलांतराची इतर कारणं आहेत आणि ती म्हणजे बेकारी आहे, युद्ध आहे, दुष्काळ आहे, भूकंप आहे आणि महापूर आहे. तर घेणाऱ्या प्रदेशामध्ये किंवा आकर्षक घटक जर बघितले स्थलांतराच्या इतर कारणामधले तर ते आहेत रोजगार आहे, उच्च शिक्षण आहे, वैद्यकीय सुविधा आहेत आणि अनुकूल हवामान आहे. यामुळं स्थलांतर जे आहे ते स्थलांतर होतं किंवा ही कारणं स्थलांतराला असू शकतात. यापैकी
जर आपण अपकर्षक घटक बघितले तर जोपर्यंत एखाद्या ठिकाणी मानवाच्या सर्व सामान्य आर्थिक, शारीरिक, मानसिक गरजा ज्या आहेत त्या गरजा भागतात तोपर्यंत ती व्यक्ती त्याच ठिकाणी राहते. पण जेव्हा त्याला तेथील वास्तव्य शक्य होते अशा वेळेस ती व्यक्ती त्या ठिकाणाहून दूर जातो. म्हणजेच मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना अपकर्षक घटक असं म्हटलं जातं. याचं उदाहरण जर बघितलं तर रोजगाराच्या संधी कमी होणे, युद्ध, दुष्काळ, प्रदूषण, पाणी किंवा हवा इत्यादी अपकर्षक घटक आहेत. सध्या जर आपण बघितलं तर कोरोनाची जी जागतिक महामारी आहे यामध्ये हा घटक जो आहे तो अपकर्षणाचं कार्य करतो आहे आणि त्याच्यामुळं लोकांना नाविलाजास्तव आपला प्रदेश सोडून दुसऱ्या ठिकाणी जिथं वास्तव्य आहे ते वास्तव्य सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं आहे. नंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे आकर्षक घटक. तर आकर्षक घटकामध्ये जर बघितलं तर अपकर्षक घटकाच्या उलट जेव्हा काही कारणामुळे एखाद्या क्षेत्राकडे व्यक्ती आकर्षित होतात अशा कारणांना आकर्षक घटक असं म्हणतात. यामध्ये शिक्षण आहे आणि रोजगाराच्या संधी आहेत. याच्यामुळे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असलेले आपल्याला दिसून येतात. आता यानंतर आपल्याला स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम जे आहेत ते परिणाम आपल्याला बघायचे आहेत आणि हे परिणाम देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश या दृष्टीने असलेले आपल्याला दिसून येतात. आता जर आपण बघितलं तर लोकसंख्येचे वितरण आणि घनता या दोन्ही घटकामध्ये स्थलांतराचा परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. लोकसंख्येचे स्थलांतर हे दोन प्रदेशादरम्यान होत असते. त्यातील एक प्रदेश जो आहे हा प्रदेश देणारा असतो तर दुसरा प्रदेश हा घेणारा असतो आणि त्याच्यामुळं या दोन्ही प्रदेशावर स्थलांतराचा परिणाम होत असतो. स्थलांतराचे दोन प्रकारचे परिणाम दिसून येतात. एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. म्हणजे यालाच आकर्षक घटक, अपकर्षक घटक किंवा यालाच सकारात्मक आणि नकारात्मक असंही म्हटलं जातं. आणि हे परिणाम जे आहेत स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे हे पुढील प्रमाणे असलेले आपल्याला दिसून येतात. त्यातला पहिला परिणाम आहे देणाऱ्या प्रदेशातील पायाभूत सोयीसुविधांवर अनावश्यक खर्च होतो तर घेणाऱ्या प्रदेशात या सोयीसुविधा ताण निर्माण होतो. नंतर दुसरं काय परिणाम आहे लिंग गुणोत्तर व वयोरचनेत बदल होतो. घेणाऱ्या व देणाऱ्या दोन्ही प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तर बदलते तसेच वयोरचनेमध्येही बदल होतो. पुढचा परिणाम आहे घेणाऱ्या प्रदेशात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक असते. उदाहरणार्थ मुंबईमध्ये जर बघितलं तर 832 आहे आणि पुण्यामध्ये 948 आहे. म्हणजे पुण्यापेक्षाही मुंबईमध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण म्हणजे स्त्रियांची संख्या दर हजारी कमी आहे. याचं कारण तर शहरामध्ये किंवा मुंबईमध्ये तरुण वर्ग विशेष करून पुरुष वर्ग जो आहे हा रोजगाराच्या शोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतो आहे, आकर्षित झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी महिलांची संख्या कमी आणि पुरुषांची संख्या जास्त असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा आहे परिणाम करणारा घटक म्हणजे घेणाऱ्या प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील शेतजमिनीचे प्रमाण कमी कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर पुढं आहे गुन्हेगारी वाढते, नागरीकरणाच्या समस्या निर्माण होतात, झोपडपट्टीमध्ये वाढ होते. कारण लोकसंख्या वाढली की गुन्हेगारी प्रवृत्ती, रोजगार न बेकारीचं प्रमाण वाढतं आणि बेकारी वाढली की गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं, नागरीकरणाच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि यातून झोपडपट्टी ज्याला आपण बकालपणा म्हणतो तर अशा झोपडपट्ट्या शहरामध्ये वाढत जातात. नंतर पुढचा आहे ते म्हणजे आर्थिक विषमतेमध्ये वाढ होते आणि साहजिकच आहे या ठिकाणी सर्व सेवा सुविधांवर ताण पडतो आणि त्यातून आर्थिक विषमता वाढत जाते. नंतर नवीन नवीन कल्पना विचारांची मोठ्या प्रमाणात देवघी होते. कारण अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतो आणि त्यामुळे त्यांच्या नवीन कल्पना, नवीन विचार जे आहे ते विचार मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी देवघेव होतात आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात किंवा नवनवीन शोध जे आहेत किंवा उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगधंदे वाढत गेलेले आपल्याला दिसून येतात. नंतर कार्यशील लोकांचे प्रमाण घेणाऱ्या प्रदेशात वाढते तर देणाऱ्या प्रदेशात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण कमी होते. कारण जी शक्यतो स्थलांतरित होत असते लोकसंख्या ती लोकसंख्या कार्यशील लोकसंख्या स्थलांतरित होत असते रोजगारासाठी किंवा नोकरीसाठी.
नंतर नवनवीन तंत्रज्ञानाचा उदय आणि वापर होतो. अनेक लोक जास्त शिकलेली उच्च शिक्षित लोक ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस त्यातून नवीन तंत्र जे आहे ते तंत्रज्ञान उदयाला येतं आणि त्याचा वापर वाढला जातो. पुढचं आहे येणाऱ्या प्रदेशाचा आर्थिक विकास घडून येतो. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या कार्यशील लोकसंख्या येत असते त्या ठिकाणी साहजिकच त्या प्रदेशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होत असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे स्थलांतराचे लोकसंख्येवर वेगवेगळे परिणाम जे आहेत ते परिणाम होत असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर शेवटी जे आहे शेवटी करून पहा असं म्हटलं आहे आणि काय म्हटलं आहे, स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता 2.4 पूर्ण करा. एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे 2.4 क्रमांकाचा. या तक्त्यामध्ये 3 कॉलम दिलेले आहेत. पहिला कॉलम आहे स्थलांतराचा प्रकार, दुसरा कॉलम आहे सकारात्मक परिणाम आणि तिसरा आहे नकारात्मक परिणाम. म्हणजे स्थलांतराचे जे वेगवेगळे प्रकार आहेत या प्रकाराचे काय सकारात्मक परिणाम होतात आणि काय नकारात्मक परिणाम होतात ते आपल्याला बघायचे. पहिलं उदाहरण सोडवून दिलेलं आहे. स्थलांतराचा पहिला प्रकार दिलेला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतर. या आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा सकारात्मक काय परिणाम होतो तर स्थलांतरित लोकांना रोजगार उपलब्ध होतो, त्यांचा आर्थिक दर्जा सुधारला जातो. याचा नकारात्मक काय परिणाम होतो तर साधन संपत्तीवर ताण येतो, कधीकधी त्यांना मायदेशी परत पाठवले जाऊ शकते. असे हे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत. नंतर पुढची उदाहरणं आपल्याला सोडवायची. आता देशांतर्गत स्थलांतर आहे. या स्थलांतराचा सकारात्मक काय परिणाम होतो बघा तर शैक्षणिक संधी उपलब्ध होतात, रोजगार उपलब्ध होतात, इतर सोयीसुविधा त्या ठिकाणी लोकांना मिळत असतात. नंतर नकारात्मक परिणामामध्ये काय होतं, असंतुलित प्रादेशिक विकासाची समस्या निर्माण होते आणि यातून प्रांतवाद किंवा भाषावाद वाढीस लागतात. नंतर तिसरा प्रकार आहे स्थलांतराचा तो म्हणजे ग्रामीण ते नागरी स्थलांतर. देशांतर्गत स्थलांतराचे हे आता उपप्रकार आहेत. म्हणजे आपण तिसरा म्हणूया ग्रामीण ते नागरी स्थलांतर. यामुळं सकारात्मक काय परिणाम होतो, रोजगार उपलब्ध होतात, त्यामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होते. नकारात्मक परिणामामध्ये काय होतं की ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरी भागात गेल्यामुळे खेडी काय होतात, ओस पडतात आणि लिंग गुणोत्तरामध्ये बदल होतो. नंतर नागरी ते ग्रामीण स्थलांतर जे आहे याचा सकारात्मक काय परिणाम होतो तर ग्रामीण भागात उद्योग निर्माण होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणचा विकास होण्यास मदत होते. तर नकारात्मक परिणामामध्ये पर्यावरणीय, कारण उद्योगधंदे झाले की उद्योगातून अनेक प्रदूषकं बाहेर टाकली जातात आणि त्यामुळं नकारात्मक परिणाम काय होतो तर पर्यावरणीय समस्या, जे ग्रामीण भागातलं स्वच्छ सुंदर पर्यावरण असतं त्याला त्यामध्ये हस्तक्षेप जो आहे तो हस्तक्षेप वाढल्यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. नंतर पुढचा प्रकार आहे स्थलांतराचा तो म्हणजे ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. याचा सकारात्मक काय परिणाम होतो, ग्रामीण भागाचे निम शहरी भागात स्थलांतर होते किंवा रूपांतर होते. म्हणजे एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागात जी लोकसंख्या जाते तर ज्या भागात गेलेली आहे त्या भागामध्ये लोकसंख्या वाढते, सेवासुविधा त्या ठिकाणी वाढल्या जातात आणि त्या भागाचं निम शहरी भागामध्ये रूपांतर होतं. हा त्याचा फायदा किंवा सकारात्मक परिणाम आहे. तर नकारात्मक परिणामामध्ये काय होतं बघा की शेतीचे प्रमाण कमी होत जाते आणि जागेच्या किमती वाढत जातात. ज्या ठिकाणी लोकसंख्या गेलेली आहे त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठी किंवा वसाहती स्थापन करण्यासाठी शेतीयोग्य जागा जी आहे ती जागा पडीक ठेवली जाते, त्या ठिकाणी घरं बांधली जातात आणि त्यामुळं जागेच्या किमती दिवसेंदिवस वाढत जातात. नंतर नागरी ते नागरी स्थलांतर जे आहे स्थलांतराचा पुढचा प्रकार, त्याचे सकारात्मक परिणाम काय होतात बघा तर चांगल्या संधी उपलब्ध होतात, नगराचे महानगरात रूपांतर होते. म्हणजे लोकसंख्या हळूहळू मूळच्या शहरामध्ये वाढली की त्या शहराचं पुन्हा मोठ्या शहरामध्ये म्हणजेच महानगरामध्ये रूपांतर होतं. हा त्याचा एक चांगला किंवा सकारात्मक परिणाम आहे. तर नकारात्मक परिणामामध्ये काय होतं बघा तर झोपडपट्टीमध्ये वाढ होते आणि गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते, कारण दिवसेंदिवस बेकारीचं प्रमाण हे वाढत जातं. लोकांना रोजगार उपलब्ध होत नाहीत, कारण लोकसंख्या वाढत गेली त्या पटीत त्या ठिकाणी उद्योग किंवा रोजगार वाढत नाही आणि त्यामुळे तिथं
झोपडपट्टीचं प्रमाण आणि गुन्हेगारी जी आहे ती गुन्हेगारी वाढत जाते. आणि शेवटचा स्थलांतराचा प्रकार आहे तो म्हणजे हंगामी किंवा अस्थायी स्थलांतर. या स्थलांतराचा सकारात्मक फायदा होतो. रोजगार जे आहे ते लोकांना उपलब्ध होतात. ठराविक कालावधीसाठी आलेल्या लोकांना रोजगार उपलब्ध होतात. तर नकारात्मक परिणामामध्ये अस्थिर जीवन निर्माण होतं आणि विकासामध्ये अनेक अडथळे येतात. अशा प्रकारे स्थलांतराचे हे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकाराचे सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणाम असलेले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी लोकसंख्या भाग 2 हे प्रकरण जे आहे हे प्रकरण संपलेलं आहे. आणि या प्रकरणाचं आपण जर बघितलं तर 2 भागामध्ये विभागणी झालेली आहे. पहिल्या भागामध्ये लोकसंख्या आणि लोकसंख्येचे घटक, तर दुसऱ्या भागामध्ये स्थलांतराचे परिणाम किंवा स्थलांतराचे प्रकार, अशा या 2 भागामध्ये हे प्रकरण विभागलेलं आहे आणि ते आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. आता आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.